आज बनवायची आहे बटाटा विथ विचार करा वाटाण्याची भाजी। बटाटा आणि वाटाणा खूप छान लागतो। सकाळी थोडा उशीर झाला होता म्हणून ह्यांनी सर्व कांदा टमाटर कापून ठेवलं आणि मग हे जे टाकण्याचं काम करत होते तेच करत होते। मी एका बाजूला दुसरं काम करत होते। मी म्हटलं की त्याची व्हिडिओ तुम्ही घ्या, म्हटल्यानंतर ते स्वतःचा हात दिसेल म्हणून व्हिडिओ अशी बनवते। मी म्हटलं की काही होत नाही, तुमचा हात दिसला तरी काय बिघडत नाही, म्हटलं तुम्हीही करता हेही कळलं पाहिजे, म्हटलं त्यात काय नाही असं कसं असं ते म्हणत होते। सो मला पटलं नाही ॲक्च्युली ते। सो म्हटलं की व्हिडिओ तर अशी केली त्यात कळतं आहे, म्हटलं सांग तूच केलंयस म्हणून। मी म्हटलं की नाही असं नाही, खोटं बोलायचं नाही। सो इथे मी बोलतात ना आपला मसाला बनवून जो होता कांदा टमाटर वगैरे त्याचं सगळं रेडी केलं। म्हणजे ते मला रेग्युलरली सकाळी थोडंसं बोलतात ना उशीर होतो म्हणून कापून देणं कांदा टमाटा वगैरे, म्हणजे रेग्युलर होत नाही, कधी त्यांना उशीर होतो, कधी मला उशीर होतो, सो डिपेंड। पण त्यांची मदत मला रेग्युलरली असते, असं नाही की नाही। कधी केशव अजिबातच ऐकत नसेल, म्हणजे त्याला मीच पाहिजे असेल तर मग ते थोडंसं काम करतात। सो इथे माझं धनेपूड लाल तिखट सगळं टाकणं चालू होतं। मी लाल तिखट नाही यूज केलं ॲक्च्युली, बिकॉज हिरव्या मिरच्याचा वापर केला होता म्हणून। सो फक्त हे कलरवाला जो बेडगी मसाला असतो ना तोच यूज केला होता। हे वाटाणे थोडेसे मी नकळत शिजवून घेतले होते। मला एकटं कधी व्हिडिओ करायला जमत नाही, सो ते व्हिडिओ करायला मदत करतात, बिकॉज मी अजूनपर्यंत ट्रायपॉड वगैरे काही घेतलं नाही आहे ना, सो त्यामुळे त्यांची बऱ्यापैकी हेल्प होते मला। हे बटाटे वगैरे झाले, सगळी भाजी मस्त एक 5 ते 10 मिनटानंतर मी काढीन त्याला, तोपर्यंत चपाती वगैरे करून घेईन। मग हे सगळं झालं दुपारी आमचा केशव म्हणजे पसारा कसा करायचा हे लहान मुलांकडून शिकायचं। म्हणजे आपण कितीही आवरून ठेवू दे, तो सगळं घेणार, सगळं खाली टाकत असतो। आता त्याने बघा त्याच्या हातात जेवढे पण मी त्याला खेळणी दिले असतील सगळे खाली पाडणार। तिथे माझं पॉकेट होतं, तेव्हा माझं पॉकेट घेऊन सगळं पॉकेट खाली फेकलं। म्हणून ज्या वस्तू अशा असतात ना की जे बघ खाली पडले नाही पाहिजेत, फुटतील वगैरे, सो त्या गोष्टी मी खूप वरती ठेवून अवॉइड करते की त्याचा हात लागला नाही पाहिजे म्हणून। जसं एक्झाम्पल इथे समोर आहे ना कुंकवाचा करंडा आहे आणि कासव आहे, आपला काचेचा जो असतो ना तो वाला पण कासव आहे इथे, त्यात पाणी आपण टाकून ठेवतो जसं नेहमी। मग तिथपर्यंत त्याचा ॲक्च्युली हात पोचत नाही, ते आहे खालीच पण त्याचा हात पोचत नाही तिथपर्यंत, म्हणून बरं आहे। बघा इथे त्याने घेतलं माझं पॉकेट, त्याची चैन ऑलरेडी त्याने उघडून ठेवली होती आधी। आता घेणार आणि सगळं खाली फेकून देणार। सर्व पसारा खाली फेकतो, काहीच ठेवत नाही म्हणजे तो। आता इथे शू रॅककडे आलाय। आता इथे सगळं ते ॲक्च्युली इतका जोर लावतो की तो शू रॅक चांगला मस्तपणे ओपन होतो, त्याच्यामध्ये बुटं चप्पल काय असेल ते बघायचा प्रयत्न, म्हणून मी खालच्या 2 रॅकमध्ये ना काही ठेवलंच नाही आहे, म्हणजे बिकॉज तो ओपन करतो म्हणून। त्याच्यानंतर मी आपलं क्राफ्टिंगचं काम करत होती, त्याने सर्व काही उचलून फेकून दिलेलं आहे। सो आता तो जेव्हा झोपेल तेव्हा मला आवरायचं आहे। एवढा पसारा होता, तेवढ्यामध्ये वॉशिंग मशीनवाला आलेला, म्हणजे हे घेऊन आले होते त्याला थोडंसं सर्व्हिसिंगचं काम होतं म्हणून। हे बघा बेडरूम इतकं खराब झालं होतं, मला आवरायचं होतं, आता बघूया कधी आवरणं होतं आहे।